आपण नागरिकशास्त्रावरती बोलतोय, नागरिकांबद्दल बोलतोय, इन्फॉर्म्ड सिटिझन्स, जबाबदार जागरूक नागरिक यांच्याबद्दल बोलतोय. तर तो तुमच्या मते तो जबाबदार आणि जागरूक नागरिक कसा दिसतो? तुझा प्रश्न साधारणतः एखादा बाप कसा दिसावा असा आहे. बाप असावा, कसा दिसावा याला फार महत्व नाही. तो कसा असावा, त्याच्या डोक्यात काय असावं, तर त्याच्या डोक्यात या देशाविषयी, या देशाच्या कारभाराविषयी ममता असावी. ही शुड अंडरस्टँड की दिस इज माय कंट्री अँड आय एम रिस्पॉन्सिबल टू टेक द अकाउंट ऑफ दिस कंट्री. आणि एखादं पोरगं चुकत असेल, पण मग बाप त्याला इतकी कडी नाही सजा देत ना, त्याला शिस्त लावतो. मग तुम्हाला मला बापासारखं या देशाच्या सिस्टीमवर प्रेम करावं लागेल, कधीतरी मास्तरासारखं कडक व्हावं लागेल, आणि कधीतरी आईसारखी माया पण लावावी लागेल. सिस्टीमला आपलीच आहे ना ती, आपणच बनवली आहे ना ती, आपणच सुधरू ती. ह्या मानसिकतेतला असावा खरा देशाचा नागरिक. या देशावर प्रेम असावं, या सिस्टीमबद्दल आपुलकी असावी, आणि आपुलकी असेल तरच त्याच्या कर्मामध्ये ती कठोरता पण येईल आणि ती माया पण असेल. इट्स नॉट बॅड. आपलेच भाऊबंद आहेत ते सिस्टीममध्ये, आपणच निवडून दिलेले आहेत ते लोकप्रतिनिधी, त्यामुळे त्यांच्यावर चिडणं हे सोल्युशन नाही आहे. पण ही मानसिकता की आय बिलॉंग टू दिस कंट्री अँड दिस इज माय कंट्री, अँड जसे मला बेनिफिट्स मिळत आहेत तसे माझे अधिकार पण आहेत, ते अधिकार सोडता कामा. आणि म्हणून बापाला कोणी अधिकार नाही दिले, तिथे काही अपॉइंटमेंट लेटर नाही, आईला काही अधिकार नाही आहेत, दिलेले नाही आहेत, पण तिच्या वागणुकीतनं, तिच्या मानसिकतेतनं ते आलेलं आहे, आणि तिचा प्रत्येक टच आपल्याला ते व्हायब्रेशन पोचवतो. तसा मालक असावा, भांडणारा नसावा, चिडखोर नसावा, पण ॲट द सेम टाइम जबाबदारी स्वीकारून सिस्टीमला मायेने म्हणा किंवा कधी कधी थोडंसं कठोर होऊन म्हणा, पण सिस्टीमला लाईनीवर आणणारी मानसिकता असावी, असं मला मनापासून वाटतं. दॅट शुड बी द इंडियन सिटीजन.